गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून. त्यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. आजचं फर्स्ट सेंटेन्स आहे नेव्हर माइंड. नेव्हर माइंड, काही हरकत नाही. काही हरकत नाही. सेकंड, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ॲज अर्ली ॲज पॉसिबल मीन्स लवकरात लवकर. थर्ड, every now and then. every now and then. every now and then, एका पाठोपाठ एक. Number 4, each and everything. each and everything. each and everything, प्रत्येक गोष्ट. Number 6, on strike. on strike. on strike, संपावर. of course. अर्थात. Number 7, out of order. out of order. out of order means बिघडलेला आहे. Number 8, it's your lookout. it's your look out. it's your look out. तो तुझा प्रश्न आहे. तो तुझा प्रश्न आहे. श्याम प्लीज हॅव सीट. श्याम प्लीज हॅव अ सीट. श्याम कृपया बस. आर यू एंग्री. आर यू एंग्री. तू का रागावलास. तू का रागावलास. तू रागावलास का. नेव्हर माइंड, काही हरकत नाही. ॲज अर्ली ॲज पॉसिबल, लवकरात लवकर. एव्हरी अँड देन,
इव्हरी अँड देन एका पाठोपाठ एक. इच अँड एव्हरीथिंग्स प्रत्येक गोष्ट. ऑन स्ट्राईक संपावर. ऑफकोर्स अर्थात. आउट ऑफ ऑर्डर बिघडलेला आहे. इट्स युअर लुक आउट तो तुझा प्रश्न आहे. श्याम प्लीज हॅव अ सीट श्याम कृपया बस. आर यू अँग्री तू रागावलास का. या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. या व्हिडिओला त्याचबरोबर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.